पुरस्कारासाठी सन्मान्य श्री अतुलजी देवगावकर सर. यशवंत प्रतिष्ठानचे संयोजक संजय आणि इतर त्यांचे सहकारी ही जी यशवंत व्याख्यानमाला आणि यशवंत पुरस्कार चालू करत आहे, चालू ठेवलेला आहे, त्यांचं या पूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनासाठी त्यांचं अभिनंदन करतो. आणि हा पुरस्कार जो दिलेला आहे त्या पुरस्काराला साजेसं इथून पुढे काम माझ्यातून व्हावं यासाठी मी प्रयत्न करतो असं सुरुवातीला दाखवलं. हा पुरस्कार ज्यांच्या हस्ते मिळाला अगोदर म्हणणं योग्य नाही, कारण जयदेव खूप जुना मित्र आहे, पण इथं मुद्दाम तरुण मुलांना सांगणं आवश्यक आहे की दैनिक मराठवाडा नावाचं एक इथं दैनिक होतं जे कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडत नव्हतं, स्पष्टपणे लिहित होतं, कोणत्याही कारखानदाराचा मुलाहिजा वागत नव्हतं. काही कारणाने ते बंद पडायला लागलं, पण त्या मराठवाड्याची रविवार पुरवणी, दिवाळी अंक याची महाराष्ट्रात दखल घेतली जात होती आणि त्याचे संपादक जयदेव गवळे होते. महाराष्ट्राला दलित साहित्य मिळालं ते मराठवाड्यातलं मिळालं, कारण मराठवाड्यामध्ये रविवारच्या आणि दिवाळी अंकामध्ये दलित कथा, दलित कविता, चित्र म्हणजे पूर्ण राज्याने धडा घ्यावा असा वर्तमानपत्राचा वारसा जो अनंतराव भालेरावांनी चालू केला तो जयदेव पुढे चालवत होता. आणि माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, पण त्याच्या अनुभवाचा, त्याच्या लेखणीचा आम्हाला धाक होता आणि त्याचा प्रभाव होता, म्हणून त्याच्या हस्ते पुरस्कार मिळाला ही अतिशय आनंदाची बाब आहे. आणि इथं साहित्य संमेलन घडवणारे शिवाजीराव इथं सोबत आहेत, या सगळ्यामुळे मला विशेष आनंद होतो. आता झालं असं की शेवगा तालुका हे अंबडमधलं शेवगा आणि अंबड तालुका आणि हा जो जालना जिल्हा आहे, त्या जालना जिल्हा आणि लातूरचं नातं आपल्याला कल्पना असेल. दोन्ही जिल्ह्याची स्थापना एका वेळेला झालेली होती 1982, बरोबर ना? एकाच दिवशी झालेली. अतुलेने 2 जिल्ह्याची घोषणा केली. आता याशिवाय आपल्या जिल्ह्यांमध्ये इथं बसलेल्या तरुण मुलांना, मुलींना माहिती असली पाहिजे, महाराष्ट्रात जंगलाचं सगळ्यात कमी प्रमाण आपल्या 2 जिल्ह्यात आहे, लातूर आणि जालना. तर लातूर आणि जालन्यामध्ये इतकी चढावड आहे, लातूरमध्ये 0.5%, जालन्यामध्ये 0.5% होतं, आता ते 0.25 वर आले असं इथले मित्र सांगत होते. मग इथं आल्यानंतर मी विचारलं तुमच्याकडे पाणी किती दिवसाला येतं? किती दिवसाला येतं जालन्यात? 15 दिवसाला. औरंगाबादला 10 आहे, इथलं 15 दिवसाला. मग म्हणलं आमचं बरं आहे 8 दिवसाला. म्हणजे आम्ही 8 दिवस बघितले, 15 बघितले, महिना पण बघितलेला बरं का लातूर, असंही सांगणे. मग म्हणलं तुमच्या जमीन बोरला पाणी कितीला लागतंय? तिथं 200-300 फूट म्हणले. पण आमच्याकडं 600 नॉर्मल आहे, तसं 1500 फुटापर्यंत आम्ही गेला. एवढं सांगणे. अजून एक सांगतो, इथं इथल्या संयोजकांना वाईट वाटत होतं श्रोत्यांची संख्या कमी आहे म्हणून. 40,000 लोकसंख्या, तुम्हाला वाटलं 500 लोक यावे, आमची 5 लाख लोकसंख्या आहे, 200 आले तरी आम्ही समाधानी असतो. 2014 नंतर इतकं वातावरण बदलले, कुणी ऐकायला येतच नाही, कारण सगळे मोबाईलवरच असते. रील बघा, अमुक बघा, तमुक बघा, त्याच्यातच असतात. ऐकायला येण्याची संख्या कमी झाली आहे. पण आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे, छोट्या छोट्या गटांमध्ये बोलणं चालू झाल्यानंतर इथं लोक येतात. वेगळ्या पद्धतीचे संवादाची गरज आहे. शेवटी माणूस आणि संस्कृती असेल, टिकायची असेल तर संवाद आवश्यक आहे. यावरच एक पुस्तक आलं म्हणून सांगतो, रिक्लेमिंग कॉन्व्हर्सेशन. शेरी कर्केल नावाच्या बाई आहे अमेरिकेतल्या, सोशल सायकोलॉजिस्ट. अमेरिकेतला संवाद नष्ट झालाय, एका घरातले लोक फक्त मोबाईलवरच बसतायत. तर संभाषण पुनर्स्थापित कसं करायचं हे जसं कुटुंबात गरजेचं आहे, तसंच आपल्या गल्लीमध्ये आणि गावामध्ये
तर छोटे छोटे संवाद तिथून पुढे चालू होतील. त्याचं स्वरूप नेमकं कसं असेल? आता इथं बसलेल्या मुलींना मला असं सांगायचंय, मुलांना असं सांगायचंय, समजा तुम्ही शाळेत 9वीत आहात, कदाचित तिथं शाळेतली मुलं आहेत की नाही मला माहित नाही, 9वीत आहे आणि तुम्हाला दप्तरच मिळत नाहीये, तर तुम्ही काय करा? आणि हॉस्टेलमध्ये आहात, गावात राहता येत नाही, हॉस्टेलमध्ये आहात आणि हॉस्टेलची फी भरता येत नाही, वडिलांच्या तुम्ही मागं लागलाय, कसंही करावं, मला वर्गात लय बोलते, काय करा? 18 वर्षाची मुलगी आहे, तिचं लग्न ठरलंय आणि तिच्यासाठी हुंडा द्यायचा आहे. हुंडा द्यायचा कसा? तर आई वडील बोलतायत ते 1 एकर शेत आहे ते विकून टाकू. ती मुलगी काय करेल? त्या मुलाने 9वीतली आत्महत्या केली, तो वाशीचा आहे. त्या मुलीने आत्महत्या केली, ती लातूर जवळच्या भिसे वाघोलीची आहे. आपल्याला काही वाटतं का याच्याबद्दल? वाटू शकतं का? आता पुढची पिढी आत्महत्या करायला गेली आहे, त्याची कारणं किती आहे त्याच्याकडे आपण बघू. पण आज मितीला मराठवाड्यामध्ये 2012 पासून किमान 6000 शेतकरी विधवा आहेत. आता जयदेवजी आपल्याला शेतकरी विधवाही सांगितल्या आणि वाघांमुळे होणाऱ्या विधवाही सांगितल्या. त्या कसं आयुष्य जगत असतील मला सांगा शिवाजीरावजी. आपण आपल्या जिल्ह्यातल्या शेतकरी विधवांना त्यांचा आरोग्याचा प्रश्न सोडू शकतो का नाही, त्यांचा शिक्षणाचा प्रश्न सोडू शकतो का नाही मुलांच्या? एवढे 2 कारण तुळजापूरच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनी सर्वे केलेला आहे. आत्महत्येची नेमकं कारण काय? त्यामध्ये कर्ज आहे, त्यामध्ये सलग 3 पिकं नष्ट होणं. मला 70 शेतकरी आत्महत्या केलेल्या घरात जाता आले नाही. सलग 3रं पीक गेलं आणि 30 वर्षाच्या मुलांना आत्महत्या केली. खर्च कुठे होतो? एक तर डॉक्टरकडे, दुसरा शिक्षणामधला आणि तिसरा लग्नाचा. हे परवडत नाही. याची आपल्यावर काही जबाबदारी आहे का नाही? मी काही प्रश्न तुमच्या समोर टाकतोय. बघा, आपल्या गावामध्ये मंदिरावर आपण 20 लाख 30 लाख खर्च करतो, शाळेवर करतो का? तुमचं शिक्षण कसं आहे? कोणत्या पद्धतीचं तुमचं शिक्षण आहे विचार करता का? युरोप मधलं कसं शिक्षण आहे सांगतो. युरोप मधलं शिक्षण इतक्या वेगळ्या पद्धतीचं आहे, तिचं निसर्गाविषयी आत्मीयता निर्माण केली जाते, कलावंत वैज्ञानिक सगळे मुलांशी संवाद साधतात. म्हणून तिथं 9वीतली मुलगी ग्रेटा म्हणते की सरकार, माझ्या सरकारला विचारते ती की तुम्ही हवामान बदल रोखण्यासाठी काय करणार आहात? यू आर शिटिंग ऑन आवर फ्युचर, तुम्ही आमच्या भविष्यावर घाण करत आहात असं ती म्हणते आणि सगळं जग ऐकतं. एक मुलगी तिच्या संसदेसमोर बसली उपोषणाला. पहिल्या दिवशी कोणी नाही, बहीण पण नाही सक्की लहान. दुसऱ्या दिवशी 4 मैत्रिणी, तिसऱ्या दिवशी 100 मुलं, नंतर शेजारचं गाव आणि बघता बघता 3 महिन्यात ती जगासमोर भाषण द्यायला लागली. ती ग्रेटा थुनबर्ग. ती कुठनं तयार होते? ती शाळेतनं तयार होते. कारण जंगल जळते, पक्षी जळतायत म्हणल्यानंतर तिला वाईट वाटतं. आपण असं सांगतो का? आणि ती थेट संबंध लावते की आमचं भविष्य. आता इथे जे आई वडील बसलेले त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा, भारताची प्रगती कशी आहे? तर जगातल्या 200 हरित शहरांमध्ये एकही शहर भारताचं नाही. जगातल्या गलिच्छ 40 शहरांमध्ये हवेच्या दृष्टीने 22 शहर भारतातली, त्यातली महाराष्ट्रातली पण आहे. देशातल्या गलिच्छ नद्यांमध्ये सगळ्यात जास्त नद्या महाराष्ट्रातल्या आणि त्यांची संख्या वरच्यावर वाढत चाललेली. म्हणून आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला पाणी, रेल्वे स्टेशनला पूर्वी आम्ही नळात असं गिरवून पाणी पित होतो. आपण असं विचारू शकत नाही की आमची ग्रामपंचायत, नगर परिषद आम्हाला पाणी स्वच्छ का देत नाही. मुलांना लक्षात घ्या, तुम्ही प्रश्न विचारला नाही तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. कारण आमचं खूप छान चाललंय, आमचं बाकी खूप छान चाललंय, तुमच्या भविष्याची आम्हाला काळजी नाही. तुम्ही ठरवायचं की तुम्हाला नेमकं काय करायचंय. जर तुम्ही प्रश्न विचारले नाहीत, तुम्ही मोबाईल मध्ये बसलात
आणि स्वतःमध्ये मग्न झालात, जे सगळ्यांना पाहिजे. सेल्फी हा रोग आहे मानसिक, त्याला सेल्फायटिस असं म्हणतात. आत्मप्रेमग्रस्तता तो एक मनोरुग्णता आहे. ती तुम्ही त्यात जर गुंतून पडला तर तुम्हाला स्वतःचे प्रश्न पडणार नाहीत, आजूबाजूचे प्रश्न पडणार नाहीत. काय करायचे ते तुम्ही ठरवा. कारण मी हवामान बदल तुम्हाला माहिती आहे, आता फार नाही 2030 पर्यंत आपलं तापमान कसं वाढत चाललंय बघा. आणि याच्याविषयी जगातले हवामान शास्त्रज्ञ एकत्र येऊन, इथे ज्यांना बघायचं त्यांनी वेबसाईटवर बघा, वर्ल्ड वेदर ॲट्रिब्युशन. जगात कुठेही काही झालं तरी त्याचं आपलं सरकारचं जे हवामान खातं ते सांगत नाही. म्हणजे समजा कुठे पूर आला, आता सध्या मराठवाड्यात जिथं पूर्णपणे दुष्काळ असायचा तिथं एका तासात 100-200 मिलीमीटर पाऊस पडतो, अतिवृष्टी ढगफुटी होते. ही का? प्रश्न विचारला पाहिजे. आणि तुम्ही काय करता? संशोधन काय करता? शिक्षणामध्ये संशोधन काय चाललंय? शेतीमध्ये संशोधन काय चाललंय? आपण मागणी काय करतो? मी खूप उशीर झाला म्हणून मी थोडे मुद्दे सांगतो. आपली मराठवाड्याची एक मागणी असली पाहिजे जी मी विधिमंडळासमोर केली होती. मराठवाड्याचा विकासाचाही प्रश्न आहे, त्याच्यावरही आपण एक नाही आहोत. मराठवाड्यात एकही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरची शिक्षण संस्था नाही. मराठवाड्यामध्ये हवामान बदलावर संशोधन करणारी आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था असणं आवश्यक आहे. कारण मराठवाडा हा हवामान बदल सहन करणारा एक अतिशय मागास भाग आहे. काही दिवसात बघा 50 डिग्री टेम्परेचर हे आपल्याला सहज वाटायला लागेल. सध्या 47 पर्यंत गेलेले. 47 ला काय होतं बघा. 47 डिग्रीला एक पारनेर तालुक्यातली बाई काय मुलगी 29 वर्षाची, ऊन जरी असलं तरी त्यांना काम करावं लागतं. चारा घालायचं काम करत होती. चारा घातला पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी घातला, चक्कर येऊन पडली, हॉस्पिटलला नेलं. ते म्हणले तालुक्याला जा, तालुक्याला नेलं. आणि तिथं तिचं तापमान बघितलं शरीराचं, तिच्या शरीराचं तापमान 110 होतं. ती मेली होती. 40 नंतर आपल्या शरीरामध्ये प्रचंड बदल होतात. इथे जेवढे पत्रकार आहेत त्यांना सांगायची इच्छा आहे, हेल्थ जर्नलिझम आपल्याकडे अस्तित्वातच नाहीये, चेन्नईमध्ये आहे. 40 नंतर आपल्या शरीरावर काय परिणाम होतात? हवा प्रदूषणाचे आपल्यावर काय परिणाम होतात? मुलांवर काय होतात? दिल्ली ही अस्थमाची राजधानी आहे. तिथं गर्भातल्या बाळाला सुद्धा कॅन्सरची शक्यता आहे हवा प्रदूषणामुळे. हवा प्रदूषण म्हणजे काय सांगतो? 2.5 मायक्रॉनचा कण आपल्या नाकातून जेव्हा आत जातो तो फुफ्फुसात जाऊ शकतो, मेंदूत जाऊ शकतो. 2.5 मायक्रॉन म्हणजे कळणार नाही. आपल्या केसाचा आकार 40 मायक्रॉन आहे. 2.5 म्हणजे काय समजून घ्या. आणि हे प्रदूषण सगळीकडे पसरलेलं आहे. आणि याचे सगळ्यात बळी लहान मुले. आपल्या देशात अधिकृत आकडेवारी आहे 16 लाख मृत्यू हे हवा प्रदूषणाचे. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय, मला निराश करायचं नाहीये, धमकी द्यायची नाहीये, भीती दाखवायची नाहीये. तुम्ही काय मागणार आहात? आपण काय मागणार आहोत? आता काय होतं, इकडं आपल्याकडे सगळ्या आत्महत्या ज्या चालू आहेत त्याबद्दल बाहेरच्या राज्यात गेले की क्या हो रहा है आपके यहाँ, तर त्यांना आश्चर्य वाटतं की निवडणुकामध्ये हा मुद्दा का असत नाही आत्महत्यांचा. जालना जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला कधी विचारतात का की आमच्याकडे आत्महत्या, आमच्याकडचा पाणी प्रश्न? हा जर तुमचा प्रश्न नसेल, हा मराठवाड्याचा प्रश्न नसेल तर हा कोणीही सोडवू शकणार नाही. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एक केंद्रीय जलसंसाधन मंत्री भेटले. ते म्हणाले की आम्हाला लोक मागतात ते आम्ही देऊ. शुद्ध पाणी मागतात का लोक? नाही मागत. आम्ही कशाला देऊ? ते पैसा मागतात, दारू मागतात, मटण मागतात, मंदिर मस्जिद काय ते सभागृह, आम्ही ते देतो. हे शेवटी लोकांवर येतं. लोक मागणी काय करतात असा प्रश्न बाहेरच्या राज्यात विचारतात. आणि तेव्हा आज जगातली काय अवस्था आहे बघा. एकीकडे जर्मनी, बेल्जियम, ऑस्ट्रिया या सगळ्या देशांमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरलेले. ते हवामान बदलाच्या त्रासाबद्दलही बोलतायत
आणि त्यांना मिळणाऱ्या भावाबद्दलही बोलतायत जगातले, आणि आपल्याकडे पंजाब हरियाणाचे. आपल्याला काही वाटतं का त्याच्याबद्दल की हे का उतरलेत रस्त्यावर? शेतकरी रस्त्यावर उतरून त्याला कोणी अतिरिक्त म्हणतायत, कोणी खलिस्तानी म्हणतायत, कोणी ट्रॅक्टर मधले म्हणतायत. त्यांच्या मागण्या काय याच्याबद्दल थोडा वेळ बोलतो. त्यांची पहिली मागणी आहे, स्वामीनाथन आयोगाच्या प्रमाणे आम्हाला भाव द्या. हा स्वामीनाथन आयोग काय आहे? एकीकडे स्वामीनाथनला भारतरत्न दिलेले, दुसरी आयोग म्हणजे काय? 2004 साली अटल बिहारींनी सोमपाल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कृषी आयोगाची स्थापना केली. त्यांचं सरकार गेलं, मनमोहन सिंगांचं सरकार आलं, त्यांनी कृषी आयोगाचं अध्यक्ष स्वामीनाथन यांना केलं आणि त्यांनी 2006ला 600 पानाचा स्वामीनाथन म्हणजे शेतकरी अहवाल सादर केलाय. 600 पानाचा आहे. त्यात काय काय आहे? त्यात शेतकऱ्यांच्या पिळवणुकीपासून शेतमालाच्या भावापर्यंत सगळ्या गोष्टी. आपण कुठल्या तरी गोष्टीबद्दल वाचून काही बोलतो का? शेतकऱ्यांना समजून सांगतो का? त्यात काय म्हटलंय बघा, आपल्या देशामध्ये 11% भूमिहीन आहे आणि 11% 5 एकरच्या वर जमीन असणारे शेतकरी. बाकीचे सगळे मध्ये जवळजवळ 20% 1 एकरवाले आणि मधले 1 ते 5 एकरवाले. यांची अवस्था शेतीच्या आकारामुळे कळली. त्यांनी असं म्हटलेलं आहे, शेतीसमोर किती प्रकारचे आव्हान आहे? शेतीचा आकार, अर्थशास्त्र, हवामान बदल, सगळे या प्रत्येक गोष्टीबद्दल स्वामीनाथन आयोगामध्ये काही म्हटलेले. उदाहरणार्थ बियाणं, आपल्याला कल्पना आहे जालना जिल्हा बियाणांचा आहे, पण बाजारामध्ये 60 ते 70% बियाणं बोगस असतं, ते उगवतच नाही. स्वामीनाथन आयोगात असं म्हटलेलं आहे की बियाणं कंपन्यांनी विमा घेतला पाहिजे आणि ते उगवलं नाही तर त्या शेतकऱ्यांना ती रक्कम भरपाई दिली पाहिजे. सगळ्यात वाईट विमा कुठला असेल तर तो शेतीचा विमा आहे. सगळ्यात बेस्ट आपला आहे. 2 चाकी वाहन, 4 चाकी वाहन, पटकन तुम्हाला पैसे मिळतात है ना. शेतकऱ्यांना किती मिळतो, कसा मिळतो, त्या कंपन्यांचं भलं होतंय आणि आपल्याला काहीच वाटत नाही, आपण ते प्रश्नच करत नाही. म्हणजे बियाणं किती लाजिरवाणी गोष्ट आहे. बियाणं सुद्धा आपण नीट देऊ शकत नाही. बरं, इतकं करून चला पिकवलं, आलं, जर उत्तम पीक आलं तर निर्यात बंदी करायची. आता कांद्याची निर्यात बंदी मार्च 31 पर्यंत केलेली आहे, म्हणजे कांद्याला परदेशी घेऊन चांगला भाव मिळूच नाही. दुसरीकडे नको तेव्हा आयात करायचं. लक्षात घ्या, गेल्या वर्षीचं आपलं आयातीचं बिल भारत सरकारनं गेल्या वर्षी 1,65,000 कोटी रुपयांचं अन्नधान्य आयात केलेलं. त्यामध्ये कडधान्य, त्यामध्ये तेलबी आहे, डाळी आहे, फळं आहे, मसाल्याचे पदार्थ आहेत, हे सगळं आपण आयात करतोय. स्वामीनाथन म्हणाले ते अन्नधान्य आयात करणं म्हणजे परावलंबन आयात करणं. म्हणजे मोझांबिकच्या शेतकऱ्याला 15,000 रुपये मिळतात तुरीला क्विंटल. आपल्याकडे काय हवं बघा. ही धोरणं म्हणजे आयात आणि निर्यात दोन्हीतनं तुम्ही शेतकऱ्यांना मारता. तर ते असं म्हणालेले की एक मूल्य स्थिरता निधी करा. म्हणजे भाव पडले तर काय करायचं, भाव चढे झाले तर काय करायचं, आणि शेतकऱ्यांना जरा एक बफर मिळावा. यामध्ये गैर काय आहे? आणि शेवटचा मुद्दा त्यांचा जो महत्वाचा आहे, ज्याच्यावर सगळेजण म्हणतात यांना अर्थशास्त्र कळत नाही, हे शब्दाचे बुडबुडे, आणि हे झालं तर देशाचं दिवाळ होईल. काय? शेतीमालाचा भाव जो आहे तो उत्पादन खर्च अधिक 50% नफा, हे शक्यच नाही. म्हणले 50% नफा कुठं असतो? व्यापारी, उद्योजक किती, याला किती टक्के फायदा आहे? 200% वगैरे फायदा असतो. 200%, 50 नाही. त्याच्याबद्दल काही बोलायचंच नाही. तर मग काय म्हणते ना, शेतकऱ्याच्या प्रश्नाला की इतकी काटकसर आठवते ना सरकारला सगळ्याच. आणि गेल्या 10 वर्षामध्ये मोठमोठ्या कंपन्या, उद्योगपतींचे 10 लाख कोटी रुपयाचे कर्ज माफ केलेले आहे. तेव्हा मात्र उदा हे जर प्रश्न तुम्ही विचारले नाही तर काय येणार आहे ते आपण बघा. आपलं जे काही मत आहे ना
किंवा आपलं स्वातंत्र्य, आपली लोकशाही ही फक्त मतपेटीपुरती मर्यादित केली तर चालणार नाही. हे परत जबाबदार पद्धतीनं तुम्ही विद्यार्थ्यांनी वागणं आवश्यक आहे. तुम्ही असं समजू नये की आम्ही विद्यार्थी आहेत, आमचा काही संबंध नाही. युरोपमध्ये हवामान बदल आणि कर्ब उत्सर्जन कमी करा म्हणून 2 9वीतले, एक 9वीतला एक 11वीतला मुलगा गेले आणि एका म्युझियम मध्ये त्यांनी काय केलं, टोमॅटोचं सूप घेतलं आणि फेकलं. पडलं नाही ते चित्रावर, पण लक्ष वेधून घेतलं. आमचं म्हणणं काय, कर्ब उत्सर्जन कमी करा. अशा मागण्या करायला पाहिजे. आपल्या मराठवाड्यामध्ये 1972 साली विद्यार्थ्यांनी विकासासाठी आंदोलन केलेलं आहे. विद्यार्थ्यांनी आता आपण नेमकं काय करतो आणि आताचा नेमका काळ कुठला आहे लक्षात घ्या. हा काळ कसा आहे, कोण करतंय? जगावर राज्य 20 कंपन्यांचं, पेट्रोलियम कंपन्या, पेट्रोल तयार करणाऱ्या कंपन्या, कोळसा तयार करणाऱ्या, त्यांना कार्बन उत्सर्जन वाढत ठेवायचं. सगळ्या ज्या अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत, वर्ल्ड बँक, IMF, त्यांच्यावर त्यांचा ताबा आहे. आपल्या देशावर कोणाचा ताबा आहे तुम्ही ओळखा आहे. ते त्यांचे उद्योग चालू ठेवण्यासाठी काय काय करतात बघा. निसर्ग वाचवणारे 2 घटक, आदिवासी, शेतकरी नष्ट झाले तरी चालतील, आणि जंगल. जयदेवने आता सांगितले हसदेवचं जंगल, निकोबार, हे जवळजवळ एका झपाट्यात लाखो एकर नष्ट करतात. ते नष्ट केल्यामुळे माकड, आमच्याकडे माकड खूप यायला लागले. सगळीकडे कोरोना हा विकार कशामुळे याची आपल्याला कल्पना नसेल तर सांगतो. कोरोना हा प्राणीजन्य विकार आहे. गेल्या 20 वर्षात आलेले तुम्ही रोग काढून बघा. बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, हे जे काही आहेत ते डुकरांमुळे, पक्ष्यांमुळे आलेले. याचं कारण जंगलात वटवाघळं, माकडं हे सगळी शहराकडे येतात आणि त्यांच्यामुळे आपल्याकडे रोगराई पसरायला लागलेली आहे. तरी देखील आपण जंगल झपाट्यानं नष्ट करतोय. म्हणजेच पुढच्या पिढीला काय देतोय याचा विचार आपण जितका खोलवर करू तितकी उत्तरे मिळायला लागतात. मग आता तुम्ही म्हणाल की उत्तर काय, तो उत्तर स्थानिक पातळीवरच आहे. प्रत्येक गोष्टीवर स्थानिक. आता जे सांगितलं 10,000 झालं, तर 10,000 झाडं जर लावली ना तर तुमचं तापमान 2 डिग्रीनी कमी होईल. तुम्हाला उन्हाळ्यात वाटणार नाही. जायचे तर राहुरी कृषी विद्यापीठात जाऊन बघा, आतमध्ये काय तापमान असतं आणि बाहेर काय तापमान आहे. त्यामुळे तुम्हाला शुद्ध हवा मिळेल, थंड हवा मिळेल. याचं पण सांगतो, याचं मोजमाप केलं जातं सध्या. आपल्याला निसर्गाची किंमत नाहीये. याच्यावर काम करणारे पवन सुखदेव नावाचे एक अर्थशास्त्रज्ञ स्वित्झर्लंड मध्ये असतात. त्यांना पर्यावरणाचा नोबेल म्हणतात तो मिळालेला आहे. त्यांचा विषयच आहे निसर्गाचं गुपित असणारं किंवा अदृश्य अर्थशास्त्र. म्हणजे काय, म्हणजे असं की समजा मधमाशा आहेत ज्या पराग सिंचन करतात आणि आपल्याला फळ पिकं सगळी मिळतात. यांनी बिल दिलं ना, बिल जगातल्या मधमाशांनी, तर ते बिल किती असेल माहिती, $5 ट्रिलियन मध्ये सांगतो. किंवा आणखी वेगळं आपण बघूया. समजा एक झाड आहे, तर ते एक झाड म्हणजे एक झाड नसतं, ती एक पर्यावरणीय व्यवस्था असते. तिथं पक्षी असतात, कीटक असते, एक खार असते. एक खार आली म्हणजे अनेक कीटक तिथं आहेत. हे आपण सगळं नष्ट करतो. तर ते काय म्हणतात की मी किंमत सांगतो ना, म्हणजे समजा एक जंगल आहे, छोटं घ्या अगदी, आपल्या या जाताना मांजरसुंबा घाटात लागतं तसं सुद्धा की किरकोळ येते. त्यांनी ते जर नष्ट झालं तर काय होतं हे असं पण बघू. ते नष्ट झालं तर सगळ्यात आधी पुराचा धोका निर्माण होतो, तुम्हाला थंडावा कमी मिळतो. हे लक्षात घेऊन, ही किंमत लक्षात घेऊन आता युरोपमध्ये झाडांची किंमत काढली. युरोपमध्ये कार्बन टॅक्स लावला जातो. जसा इन्कम टॅक्स आहे तसा कार्बन प्रदूषण करणाऱ्यांवर टॅक्स लावला जातो. जागतिक पातळीवर आपली भूमिका काय माहितीये का, हवामान बदलाच्या परिषदेमध्ये जगात प्रदूषण कोण करतं? 1 नंबर अमेरिका, आता सध्या 1 नंबरला चीन आहे. त्यांनी प्रदूषण द्यावं, ची भरपाई करावी, कारण बाकीच्यांना सहन करावं. म्हणून आपण नेहमी असं सांगतो की अमेरिकेने भरपाई द्यावी, युरोपनी भरपाई द्यावी.
हे जसं जागतिक पातळीच्या अमेरिकेला सांगतो, देशातल्या अमेरिकेचं काय करायचं? म्हणजे अंबानीचं प्रदूषण आणि आमच्या घनसांगवीतल्या शेतकऱ्याचं प्रदूषण काय सारखाच करायचा? मग आम्ही का सहन करायचं? मग त्यांनी भरपाई दिली पाहिजे. तो कार्बन टॅक्स असतो, तशी मागणी आपल्याकडे अजून नाही. काळानुरूप काहीतरी आपण मोठं व्हायला पाहिजे ना, काळानुरूप मागणी करायला पाहिजे ना. आणि याचं कारण सांगतो, लक्षात घ्या. आपली धोरणं देशाची, राज्याची ही खेड्याच्या विरोधात, गरिबांच्या विरोधात, शेतीच्या विरोधात असून ती कारखानदारांच्या, शहरांच्या आणि श्रीमंतांच्या बाजूची. काढून बघा तुम्ही. हे खोटं वाटत असेल तर तुम्ही काढून बघा. याच्यावर तुम्ही काही बोलणार का? याच्यावर तुम्ही काही बोलायला लावणार का? कारण याच्यावर तुमचं आमचं भविष्य अवलंबून आहे. तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला बँक बॅलन्स ठेवला तर त्याचा काही मात्र काही उपयोग होणार नाही. एका क्षणामध्ये पाऊस, दुष्काळ, आफ्रिकेमध्ये 10 वर्ष सलग दुष्काळ पडला, ऑस्ट्रेलियामध्ये सलग 11 वर्ष दुष्काळ पडला. आपल्याकडे असं पडणार नाही असं काही आपल्याला सांगता येत नाही. आणि आधीच्या पिढ्यांनी आपल्याला वर्षानुवर्ष आपण नीट राहू असं शिकवलं, असं दिलं. अहो, त्या मलिक अंबरने केलेली पाण्याची व्यवस्था, बीड मधल्या खजिना विहिरीची पाण्याची व्यवस्था, ह्या ज्या व्यवस्था आहेत ना, तशा आपल्याला करता येणार नाहीत का? स्थानिकता मजबूत करणं म्हणजे हे आहे. विजयाण्णा बोराडे सांगतात त्याप्रमाणे हवामान बदलानुरूप तुम्ही पीक परत करायला पाहिजे. क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर, याच्यावर जगामध्ये अनेक परिषदा होतात. म्हणजे काय? बांगलादेशमध्ये तिथं खाऱ्या पाण्यात टिकेल असा भात शोधून काढलेला आहे. शोधला कोणी? आदिवासी बायकांनी. कारण त्या म्हणजे आम्हाला माहिती आहे आमच्याकडे असा भात येतो. आपण ते करणार का नाही? 2 महिने पाऊस जर पडला नाही तर टिकेल अशी ज्वारी आम्हाला का शोधावीशी वाटत नाही? अशा पद्धतीचा संशोधनावर, एक तर आपला संशोधनावरचा खर्च कमी, आणि त्यामध्येही जर करायचं झालं तर ते बीटी मोहरीत शोधून काढ, बीटी वांगट शोधून काढ, कारण त्याला पैसे आहेत, त्याच्याकडे पैसे नाही. हे सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. म्हणजे युरोप आपल्यापेक्षा पुढे काय, तर तिथं क्लायमेट रेझिलियंट सिटीज आहे, क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर आहे. म्हणजे हवामान बदल हा विषय मुख्य होऊन निवडणुकीत त्याच्याविषयी बोललं गेल्यामुळे त्याच्यावर प्रत्येकाला बोलावं लागतंय. म्हणून तिथले शेतकरी आता जेव्हा काय मागणी करतायत की आता आम्हाला आमचा भाव वाढवून पाहिजे, ते खरं तर आपली तुलना केली तर त्यांना प्रचंड, म्हणजे सरासरी जर काढली तर युरोप मधल्या शेतकऱ्यांना वर्षाला 7 ते 10 लाख अनुदान मिळतं रुपयांचं. मध्ये काढायचं ठरवलं कदाचित जास्तच असेल. सिंगापूर, त्यानंतर युरोप, आपल्याकडे किती मिळतं बघा. पेटून जाईल, आत्महत्या झाल्या नसते कुणाला नसतं. तर जर शेतकऱ्यांना असा काही रक्कम मिळाली तर ग्रामीण अर्थचक्र बदलून जाईल. आता तर उलट हे ऊर्जेच्या बाबतीत जे नवीन धोरणं यायला गेली आहेत ना, ती पण कशी करता आली असती बघा. सोलर ही खऱ्या अर्थानं सौर ऊर्जा ही विकेंद्रित ऊर्जा आहे. मग प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये 1 किलोवॅट 2 किलोवॅट जर पॅनल बसवले तर वीजही तयार होईल, ती वीज जोडता पण येईल, त्याला शेड पण होईल. असं असताना एक तर त्या आडवणीला सर्व वीज देऊन टाकायची का काय? दिली जाते. बरं, पर्यावरण रक्षण करायचं करतो कोण? शेतकरी. मग वृक्ष लागवडीमध्ये जर तुम्ही शेतकऱ्यांना सोबत घेतलं नाही तर वृक्ष कसे वाढणार आहेत? त्याला जर सांगितलं की बाबा तू वृक्ष वाढव, तुला प्रत्येक वृक्षामागे एवढं अनुदान मिळणार आहे, तर एकाच वेळेला दोन्ही गोष्टी होऊ शकतात. आता नवीन जी ऊर्जा येते सोलर, विंड, त्याच्यापेक्षा काही दिवसातच पुढे जाणार आहे हायड्रोजन. हायड्रोजन पाण्याचे घटक करून विघटन करून मिळतं, तसंच मिथेन पासून मिळतं. मिथेन सगळीकडेच असतो, तर त्यामुळे कदाचित साखर कारखाने किंवा इतर कुठेही आपल्याला हायड्रोजन तयार करता येईल. खेड्यांना महत्व येईल. नेपियर ग्रास पासून केलं जातं. हे महत्व यायचं असेल, खेडे खऱ्या अर्थानं स्वावलंबी व्हायचे असतील तर आपण ठरवलं पाहिजे की आम्ही बाहेरनं काय घेतो. समजा शेवगा तुमचं गाव आहे, एक ठरवा की आमच्या गावात बाहेरनं काय येतं. ते काय येतं? भाजी बाहेरनं काय यावी, फळं बाहेरनं काय यावी,
आपण परस्परावलंबन करू शकतो का? ते मोहनदास गांधी नावाचे जे गृहस्थ होऊन गेले ते असं म्हणत होते, 5 कोसातनं एकमेकांशी तुम्ही आदान प्रदान करावं. कोरोनामध्ये तेच झालं होतं, तुम्हाला करताच येत नव्हतं. तसं झालं तर गावामध्ये अनेक रोजगार निर्माण होतील, अनेक नवीन सर्व्हिसेस निर्माण होतील. हे स्थानिक पातळीवर आपल्याला करताना शक्य आहे. माझा मुद्दा एवढाच आहे, शेती महत्वाची आहे, शेतीमध्ये सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, मुलांसाठी शिक्षण महत्वाचं आहे. यासाठी आपण स्थानिक पातळीवर त्याला भक्कम केलं तर त्याचा एक वेगळा पाडला पडेल. तो यशवंत प्रतिष्ठाननी इथल्या सर्व सुजाण लोकांनी मिळून एकत्रित करावा आणि आपण सोबत या सगळ्यात जाऊ. आणि त्यासाठी जर कधी काही लागलं तर मी आपल्यासोबत आहे, जयदेव आणि शिवाजीराव यांच्यासारखे लोक आपल्यासोबत असतील. आपण खरोखरच या निमित्तानं असं ठरवू की आपल्याला असं काहीतरी करता आलं तर मराठवाड्याचं नाव आपण पुढे नेऊ शकू आणि पुढच्या पिढीला असं सांगता येईल की आम्ही काहीतरी केलंय. नाही तर पुढची पिढी म्हणेल आमची आधीची पिढी बाद होती, तसं म्हणू नये ही इच्छा. धन्यवाद.